मी पद्मजा, राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सकाळची कामं आवरलेली आहे, म्हणजे जेवण वगैरे बाकी सगळं झालेलं आहे। कपडे धुवायचे, रोजचे कपडे झाली आहेत, पण पडदे धुणार आहे। आणि तर होतं कसं, तर ते कापडीच त्याला हुक असले तर इतकं म्हणजे इझी जातं। वॉशिंग मशीनमध्ये धुवायचं असेल तर, रिंग असले तर कशा पद्धतीने मी धुते वॉशिंग मशीनमध्ये ते शेअर करते तुमच्याशी। पडदे काढून घेते। प्रणव निघाला आहे शाळेत, ही अजून अभ्यास असा चालला आहे, कारण परीक्षा पुढे, त्यामुळे ती अभ्यास करते। ती जरासं वेळाने जाते, तो आता निघाला आधी त्याच्याकडून काढून घेते, म्हणजे वर चढून काढायचं, त्यामुळे त्याच्याकडून काढून घेते पडदे। चला कामाला लागूया आपण। पडदे आपल्या घराची शोभा वाढवतात आणि तसंच धूळ आणि ऊन यापासून आपल्या घराचं संरक्षण करतात। तर धूळ जमलेली आहे किंवा येतेच धूळ, जरी किती आपण नेट वगैरे म्हणजे जाळी वगैरे असली खिडकीला वगैरे दरवाजाना, तरी बऱ्याच प्रमाणात धूळ येते। प्रणवला आता काढायला सांगितलेले आहे, त्यामुळे प्रणव मला आता काढून देतो। शाळेत जाणार आहे तो, म्हटलं त्याच्या आधी काढून दे, जेव्हा मी धुवून टाकेन ते, त्यामुळे तो काढतो आहे। पडदे आणि उन्हाळ्यात ना खिडकीला किंवा दरवाजाला पाहिजेतच, कारण ऊन वगैरे, उन्हाचा जरासा हे झळा ज्या असतात त्या थोड्या प्रमाणात मग कमी येतात। दुपारच्या वेळेत जर ओढून ठेवला तर कमी म्हणजे उन्हाच्या झळा लागतात, त्यामुळे पडदे पाहिजेच। पण धुवायचे आहेत, माझी धुवून घेते ते, बऱ्याच दिवसात झाले काढलेले नाही आहेत, धुवून घेते त्याने, काढून देते आधी, खिडकीच्याही काढतो आणि मग मला हे इथले दरवाजाचे पण काढून देतो आहे तो। आता हे असे पडदे काढून घेतलेत सगळे। आता हे ना रिंग आहेत बघा, या अशा रिंग आहेत ह्या, तर आणि पाठीमागच्या साईडला असतात त्या दुसऱ्या या अशा प्लॅस्टिकच्या अशा आहेत या, किंवा फायबरच्याही असतील या। तर या काय होतं, त्यावेळेला मशीनमध्ये टाकल्या की निखळून बाहेर पडल्यासारखं, म्हणजे निखळतात त्या, आणि इकडे तिकडे मग आपण ठेवल्या तर मग इकडे तिकडे जातात आणि मग सापडत नाहीत पाहिजे त्यावेळेला। त्यासाठी काय करायचं ते बघूया। आता इथे काय केले मी, या रिंग अशा एकत्र करून घेते एकमेकावर, अशा सगळ्या रिंग एकमेकावर अशा करायच्या, म्हणजे आपण पडदा लावताना जशा एकत्र करतो ना, तशा एकत्र ह्या केलेत मी। आता ह्या एकत्र करून याला एक अशी दोरी वगैरे आपल्याकडे जे असेल त्याने ते बांधून घ्यायची। या पडद्याच्या आपण रिंग जे एकत्र केले त्या सगळ्या रिंगणा धरून एकत्र असं ती दोरी अशी बांधून घ्यायची। तशी मी आता ती दोरी बांधून घेते घट्ट अशी। आता इथे मी हे एकत्र असं बांधून घेतलेलं आहे। आता हे बांधून घेतलं, आणि हे आपण काय एकच असा पडदा धुत नाही, एकसारखे जे आहेत 4 असतील 5 असतील, आपल्याला जेवढे एकसारखे आहेत तेवढे एकत्र आपण मशीनमध्ये टाकतो। मग मशीनमध्ये टाकल्यावर काय होतं, या रिंग एकमेकांच्या पडद्यावर, म्हणजे 2-4 जे पडदे आहेत ते एकमेकांवर आपटून त्यावरची ग्लेज गेल्यासारखी होऊ शकते किंवा एकमेकावर आपटू शकतात। म्हणून काय करायचं, पुढे जाऊन मी दाखवते। तर काय करायचं, अशी मी ही पिशवी घेतलेली, ही पिशवी ना आपल्याला म्हणजे ही कॅरी बॅग असल्यासारखी, ती अलीकडे सगळीकडे भाजीला वगैरे काही आपण घेतलं अशी मिळते, आणि सगळ्यांकडे असते अशी। तर ती घेताना मात्र त्याचा कलर न जाणारा असला पाहिजे, नाही तर त्याचा लाल वगैरे काही म्हणजे जातात कलर, तर तसा बघून आपण घ्यायचा, की नाहीतर त्या पिशवीचाच कलर जर पडायला लागला तर डबल आपल्याला काम लागेल। तर अशी मी एक पिशवी घेतलेली आहे, ही म्हणजे कॅरी बॅग। आता ती ना ह्या रिंगला मी घालून घेते, की जेणेकरून ते एकमेकावर जरी झाले तरी आपटले तरी ते म्हणजे त्याची ग्लेज वगैरे जाणार नाही, यासाठी मी ह्या पडद्याला आता ती पिशवी घालून घेणार आहे। तर पिशवी घालून दाखवते कशी घालायची। आता अशा पद्धतीने या पिशवीमध्ये त्या रिंग ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र अशा घ्यायच्या आहेत। पिशवी मी आता त्यावर घालून घेतलेली आहे, आणि रिंग सगळ्या कवर होतील अशी ती, म्हणजे तेवढ्या मापाने आपण तेवढ्या ह्याने घ्यायची आहे, छोटी मोठी आपल्याला आपल्या रिंग त्या पडद्यात कसे बसेल त्याप्रमाणे घ्यायची आहे। तर अशी मी घेतलेली आहे, आणि तिथेच ती एवढी पिशवी मोठी की त्याची मला गाठ तिथे बांधता येते, म्हणजे दुसरी सेपरेट मी पुन्हा गाठ बांधण्यासाठी काय दोरी वगैरे घेतलेली नाही। तर त्याला जे बंध असतात, त्याचे जे बंध असतात पिशवीचे, त्यानेच मी ही गाठ मारून घेतली आहे, आणि आता हे घट्ट गाठ मारून घेतली, आणि आता अशी मी हे सगळ्या पडद्यांना बांधून मशीनमध्ये
धुवायला टाकूया. तर चला आपण आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून घेऊया पडदे. तर त्यासाठी आता आधी पाणी चालू करते या. आता यामध्ये मी पडदे हे टाकून घेते. आता साबण आपण जे काही वापरतो हे पडदे धुण्यासाठी, तर तो जास्त हार्ड नसावा, कारण ह्याला जी ग्लेज अशी असते, शायनिंग जी असते, शायनिंग पडद्याला ती मग जराशी कमी होते. त्यामुळे कमीच आहे. एकदा म्हणजे धुवून काढले तेव्हाच पाणी बघा हे किती धूळ आहे त्यावर. कारण मी नेहमी सांगत असते की आमच्या इथे बऱ्याच प्रमाणात धूळ आहे, त्यामुळे असं पाणी निघालेलं आहे ह्याचं. एकदा धुवून घेतल्यावर एवढं पाणी निघाले आणि एकदा दुसऱ्यांदा लावते. तर हे सगळं पाणी मी काढून टाकते आणि पुन्हा दुसऱ्यांदा लावते. आणि मग दुसऱ्या लावून झालं की मग जरा असं ड्रायरमध्ये सुकवून घेईन. थोडेसे आहे ऊन बऱ्यापैकी बाहेर, पण उन्हात टाकणारच नाही आहे, घरातच वाळवणार आहे. तर चला मी आता हे पाणी काढून टाकते आणि दुसऱ्या वेळेला मशीन लावून घेते आणि मग सुकल्यावरच मग दाखवते. पडदे सुकल्यावरच आता दाखवते. आता हे ड्रायरमधून काढते मी. तर बऱ्यापैकी त्यातलं ड्रायरमध्ये हे केलं की कसं होतं, पूर्ण जे पाण्याचा अंश आहे तो जातो. तर बाहेर जरासं आपण उन्हात न टाकताच मी आता हे घरात वाळवणार आहे. तर घरात वाळवून घेईन, नाहीतर मग ऊन पण जास्त आहे त्यामुळे काय होईल, शाईन त्याची जाईल. आता आधी हे त्यासाठी वाळायला टाकण्याआधी हे जे आपण काय पिशवी जी बांधलेली आहे किंवा जी आपण दोरी बांधलेली आहे ते सगळं काढून घेतलं पाहिजे. तर अशी पिशवी ही काढून घेते मी आणि त्यानंतर ती दोरी पण असेल ती दोरी काढून घेईन. हे बघा अशा रिंग आहेत राहिलेली आणि दोन्ही बाजूच्या दाखवते ह्या अशा रिंग. आणि मग आता आपण आता प्लॅस्टिकच्या ज्या आहेत रिंग म्हणजे फायबरच्या असतील कदाचित त्या, तर त्याही दाखवते कशा आहेत त्या, म्हणजे त्याही आहेत तशाच आहेत. ते बघा ह्या अशा. आता हे जे आपण दोरी बांधलेली आहे ती मी काढून घेते पिशवी. तर आता हे मी असे घरातच टाकले, ते वाळत टाकलेत घरात सुकत असे, कारण मशीनमध्ये ड्रायरला लावून घेतल्यामुळे पाणी निथळण्याचा काही प्रश्न नाही आणि ऊन बरंच आहे त्यामुळे घरात. आणि संध्याकाळपर्यंत वाळले, ते छान वाळले. तर असे टाकून घेतलेत मी. आणि लागलंच पडद्याच्या ते दोन्ही बाजूलाही लावलेलेच ना, ते पण मी धुवून काढले, तेही इथं वाळत ठेवले. तर प्रणव नाही म्हणून तोपर्यंत ठेवलेत ते. आणि प्रणव आला की ते इकडचं तिकडे तिकडचं इकडे मग एक वस्तूही मिळणार नाही. आला प्रणवही आलेला आहे, शाळेत गेलेला, मी सकाळी म्हटलेलं ना, तो शाळेत गेला, तो आता आला आहे. आता ते मला तिथलं उचलून ठेवलंच पाहिजे दुसरीकडं, जर ते संध्याकाळी का लावताना मला मिळायचं नाही, तर ते ठेवते आता दुसरीकडे आधी उचलून. थोड्या वेळाने काय केलं मी, खिडकीच्या बाजूला ऊन आलेलं त्या बाजूला असे पडदे करून ठेवले, वाळतील छान, संध्याकाळपर्यंत वाळले. तर हे संध्याकाळ असे लावून घेतले, मस्त अगदी स्वच्छ निघालेले आहे आणि रिंग वगैरे काही निघत नाही या पद्धतीने लावल्यावर. छान असे पडदे माझे धुवून झालेले आहे. इकडचे दरवाजाचे पण तेही काढलेले, तेही त्यातच धुवून घेतलेले. कलर मात्र वेगवेगळा असला तर मग वेगवेगळे आपण टाकायचे धुवायला, एकत्र टाकायचे नाही. तर पडदे धुवून झालेले आहेत आणि लावून पण घेतले, शेअर केलं तुमच्याशी मी. उन्हात टाकत नाही, त्याची जे असते शाईन असते जर अशी कमी होते त्यामुळे. आणि आता ऊन आहे बऱ्यापैकी, जरा पावसाळ्यात प्रश्न येतो, पण आता उन्हाळा असल्यामुळे बऱ्यापैकी वाळून जातात घरातच, म्हणून मी घरातच वाळवले ते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.